बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे भाजपच्या गोटातून। अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता भाजपला नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मिळाले। बिहारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन नवीन यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले। नवीन हे बिहारच्या बांकीपुरा मतदारसंघाचे आमदार आहेत। पायाभूत सुविधांच्या विकासावर ज्यांचा अधिक भर आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून ज्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली, बिहारमध्ये अभाविपच्या विस्तारासाठी त्यांनी मोठे योगदान दिलं। तसंच बिहार भाजप वाढवण्यात सुद्धा त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलाय। पुढच्या वर्षी पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत आणि बंगालचं शेजारी म्हणून बिहारमधून भाजपनं कार्यकारी अध्यक्ष निवडलाय, ज्याचे अनेक राजकीय अर्थ निघतायत। दरम्यान नितीन नवीन नेमके कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नितीन नवीन हे सिन्हा बिहारच्या नितीश कुमार मंत्रिमंडळामध्ये नुकतेच मंत्री झाले। भाजपचे ज्येष्ठ नेते नवीन किशोर सिन्हा त्यांचे पुत्र आहेत। बिहारच्या बंकीपुरामधून 4 वेळा विधानसभेवर ते निवडून आलेत। 2025च्या निवडणुकीमध्ये 5व्यांदा बिहार विधानसभेवरती ते निवडून आले। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचं नावही समोर नव्हतं। मात्र नितीन नवीन सिन्हा यांना बिहारच्या प्रादेशिक राजकारणातून बाजूला काढून थेट राष्ट्रीय पातळीवर आणण्यात आलं। राजकीय क्षेत्राची सुरुवात त्यांनी अभाविपपासून केली। त्यानंतर बिहारमध्ये भाजप वाढवण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे। नितीन नवीन सिन्हा हे बिहारच्या नितीश कुमार मंत्रिमंडळामध्ये नुकतेच मंत्री झाले आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात माझे सहकारी अमेय चोंबळे सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, अखेर भाजपला नवे कार्यकारी अध्यक्ष लाभलेले आहेत, काय माहिती आहे? हो, जवळपास 1.5-2 वर्षांच्या शोधानंतर भाजपला नवीन अध्यक्ष मिळालेत आणि ते सुद्धा कार्यकारी अध्यक्ष आहेत। म्हणजे त्यांचं पद जे आहे त्यांना पूर्णपणे अध्यक्ष असं म्हणता नाहीये। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मोदी आणि शहांच्या शैलीला साजेसच ही नियुक्ती म्हणायला पाहिजे। कारण म्हणजे हे दोघं जे भाजपचे सगळ्यात वरिष्ठ नेते आहेत दोघं, ते आपल्या मनात काय सुरू आहे, कोणाचं नाव आपण फायनलाइज केलंय हे कधीच म्हणजे जगाला ताकासूर लागू देत नाहीत। त्याच्यामुळे नितीन नवीन हे एकदम असं अचानक पॉपआउट झालेलं नाव आहे अशी अनेकांची प्रतिक्रिया आहे। दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण आता म्हटलं की नुकतंच बिहारमध्ये सत्ता आलेली आहे भाजपची आणि भाजपच्या जागा जास्त असून सुद्धा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं आहे। आता ते ठीक आहे, म्हणजे ते आधीच सगळं ऍग्रीमेंट झालं होतं आणि ते किती जागा मिळाल्या तरी नितीश कुमार मुख्यमंत्री होणार हे सगळं ठरलं होतं तरी ठीक आहे। तरी नितीश कुमार यांचं आता वय झालेलं आहे आणि पुढे मागे म्हणजे नजीकच्या भविष्यात बिहारमध्ये भाजपचा अध्यक्ष मुख्यमंत्री होऊ शकतो ही आता उघड बाब आहे। आणि तसं जेव्हा होईल तेव्हा नितीन नवीन हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील का, हा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण याआधी सुशील कुमार मोदी हे जे नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात काही वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर नवीन हे आता सर्वात चर्चेतलं भाजपचं नाव आहे। दुसरी महत्वाची बाब सिद्धेश अशी आहे की पुढच्या वर्षी म्हणजे अगदी 4 महिन्यात पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत आणि तुला आणि मला माहितीये, अनेकांना ठाऊक आहे की बंगालमध्ये सरकार आणणं हे अमित शहा आणि मोदींचं किती मोठं स्वप्न आहे। आता बंगाल हे बिहारचं शेजारी राज्य आहे, तिकडे अजून तरी ममता बॅनर्जींच्या सिंहासनाला धक्का लावणं हे मोदींना जमलेलं नाहीये, शहांना जमलेलं नाहीये। आणि नितीन नवीन जे आहेत ते संघटनात्मक त्यांची ताकदीसाठी ओळखले जातात भाजपमुळे। त्यामुळे आगामी ज्या निवडणुका आहेत बिहारमध्ये पश्चिम बंगालमध्ये अगदी 5च महिन्यांनी त्याच्यामध्ये नवीन काही चमत्कार करून दाखवतात का हे आता बघावं लागेल। नक्कीच, पण अमेय, पश्चिम बंगालमध्ये जशा निवडणुकांचा उल्लेख तुम्ही मगाशी केलात, मात्र ममता बॅनर्जींसमोर एक कणखर असं आणि सक्षम असं आव्हान भाजपनं उभं ठाकलंय का आता येत्या निवडणुकांमध्ये? कसं आहे, आता नितीन नवीन हे बिहारचे नेते आहेत, त्यामुळे ममता बॅनर्जींसमोर ते थेट पर्याय म्हणून तरी उभे राहू शकत नाहीत। पण जिकडे निवडणुकीची जी रणनीती बनवावी लागणार आहे, तिकडे ग्राउंडवर जाऊन जे काम करावं लागणार आहे, उमेदवार निवडावे लागणार आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून तिकडे म्हणजे आधी डावे आणि आता तृणमूल काँग्रेस यांचं सरकार आहे। त्यामुळे बंगालमध्ये भाजपनं अजूनपर्यंत तरी सत्ता चाकलेली नाहीये। अशा वेळी आपल्या कार्यकर्त्यांना बळ देणं, त्यांच्यामध्ये उत्साह पसरवणं हे सोपं काम नसतं। मोदी आणि शहांनी दिल्लीहून किती बळ दिलं, मोदी आणि शहांनी दिल्लीहून किती दौरे केले, तरी जमिनीवर प्रचंड काम करावं लागतं। ते बंगालमध्ये
नवीन करतात का हे बघावं लागेल. कारण गेल्या निवडणुकीत अमित शहानी थेट लक्ष घालून ममता बॅनर्जींचे जे लेफ्ट हँड किंवा राईट हँड आपण म्हणू शकतो शुभेंदू अधिकारी यांना भाजपमध्ये आणलं होतं निवडणुकीच्या तोंडावर. त्यांना ममता बॅनर्जीच्या मतदारसंघात सुद्धा उभं केलं होतं. त्यांनी ममता बॅनर्जींचा पराभव केला होता. मात्र ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदावरून ते हटवू शकले नव्हते, हे वास्तव आहे. त्यामुळे आता या नवीन यांच्या नियुक्तीकडे बंगालच्या नजरेतून सुद्धा बघितलं जात आहे. नक्कीच. धन्यवाद अमेय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.